जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर एकूण हे 7 निर्णय इथे दाखवले गेलेले आहेत. तर सर्वप्रथम विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आता 75,000 ऐवजी 10,000 रुपयाचे शुल्क. तर पतीच्या मृत्यू पक्षात महिलांना त्याच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यासाठी आकारण्यात येणारे 75,000 रुपयाचे शुल्क कमी करून 10,000 रुपये करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली गेलेली आहे. दुसरं आहे चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कास सूट. तर यामध्ये चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून 100 खाटाचे कर्करोग रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. या फाउंडेशनला जमीन भाडेपट्ट्याच्या करारानामासाठी द्यावे लागणाऱ्या मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेलेला आहे. तिसरं म्हणजे विरार ते अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून 22,250 कोटी रुपयाचे कर्जास मान्यता दिलेली आहे. चौथं म्हणजे पुणे रिंग रोड संपादनासाठी हुडकोकडून 5,500 कोटी कर्जास मान्यता. पाचवं आहे मुंबई मेट्रो 3 लवकरच सुरू होणार. शासनाच्या हिश्श्याची 1,136 कोटी एवढी रक्कम मुंबई मेट्रो रेलला देण्यात मान्यता. तर या प्रकल्पाची सुधारित रक्कम 36,275 कोटी 50 लाख असून प्रकल्पाचे काम 98% पूर्ण झालेले आहे. सहावं आहे रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्ट्या सुधारणा. म्हणजे रेसकोर्सवर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम होणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आणि सातवा आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 3,909 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दर्जाोन्नती करण्याची $310 मिलियन कर्जास मान्यता. मित्रांनो, अशा प्रकारे हे 7 महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत.